पहलगाममधील हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यात महाराष्ट्राच्या 6 जणांचा समावेश आहे। डोंबिवलीचे 3, पनवेलचा 1 आणि पुण्याच्या 2 पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे। पण हे सर्व नागरिक काश्मीरला पर्यटनासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले, पण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावले। पण हे सर्व पर्यटक कोण होते, त्यांची नावे काय, ते काय करत होते, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। काश्मीरमधील हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी तिघांची नावे आहेत। हे सर्वजण शनिवारी त्यांच्या कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। डोंबिवलीच्या ठाकूरवाडीतील श्रीराम अचल सोसायटीमध्ये राहणारे 43 वर्षीय अतुल मोने हे मृत पावले आहेत। त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अनुष्का मोने आणि मुलगी रुचा मोने आहे। मोने कुटुंबीय शनिवारी काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते। अतुल मोने हे रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होते। पत्नी अनुष्का मोने हा गृहिणी आहेत, तर मुलगी रुचा मोने ही 12वी मध्ये नुकतीच मुलुंडच्या एका कॉलेजमध्ये शिकत आहे। तसेच डोंबिवलीच्या संजय लेले यांचा पहलगाममध्ये हल्ल्यात मृत्यू झाला आहे। डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड भागातील श्री विजय सोसायटीमध्ये ते राहत होते। संजय लेले हे 50 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी कविता लेले आणि मुलगा हर्षल लेले आहे। त्यांचा मुलगा हर्षलने नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं। पत्नी कविता लेले ह्या गृहिणी आहेत। संजय लेले यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे, तर मुलगा हर्षल लेले याच्या अंगठ्यात गोळी लागून तो जखमी झाला आहे। तसेच डोंबिवलीचे हेमंत जोशी हे देखील या हल्ल्यात मृत झाले आहेत। हेमंत जोशी त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत काश्मीर फिरायला गेले होते। त्यांच्या मुलाने ध्रुवने नुकतीच 10वीची परीक्षा संपवली होती, त्यामुळे त्यांनी काश्मीरला सुट्टीला जायचं ठरवलं होतं। 45 वर्षीय हेमंत जोशी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मोनिका जोशी आहेत। तसेच त्यांचा मुलगा ध्रुव जोशी देखील आहे। हेमंत जोशी डोंबिवलीतील भाग्यशाला परिसरातील सावित्री बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते। हेमंत जोशी हे एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीमध्ये काम करत होते, तर त्यांची पत्नी मोनिका जोशी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलचे दिलीप देसले मृत्युमुखी झाले आहेत। दिलीप देसले हे नवीन पनवेल सेक्टर 12 मध्ये राहत होते। अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सद्वारे 39 पर्यटक रवाना झाले होते, त्यामध्ये देखील दिलीप देसले गेले होते। 21 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ यात्रा निघाली होती। या यात्रेत पनवेलचे 39 पर्यटक सहभागी झाले होते। यातीलच दिलीप देसले यांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। या उर्वरित पुण्यातील 2 पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। यातील संतोष जगदाळे हे व्यावसायिक होते, ते LIC एजंट म्हणून काम करत होते। तसेच ते एक इंटिरियर डिझायनिंगचा व्यवसाय देखील चालवत होते। संतोष जगदाळे हे पुण्यामध्ये कर्वेनगर भागात त्यांच्या 2 भावांसोबत राहत होते। संतोष त्यांच्या मुली आणि पत्नीसोबत काश्मीर ट्रिपसाठी गेले होते, तर पुण्यातीलच कौस्तुभ गणबोटे हे देखील एक व्यावसायिक होते। गणबोटे यांचा देखील पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे। कौस्तुभ गणबोटे हे पुण्यातील प्रसिद्ध फरसाण आणि नमकीन विक्रेते म्हणून परिचित होते। तसेच त्यांचे पुण्यात अनेक दुकाने आहेत। कौस्तुभ त्यांच्या पत्नीसोबत जम्मू काश्मीरला गेले होते। त्यांना एक मुलगा आहे। तसेच कौस्तुभ गणबोटे नुकतेच पुण्याच्या कोंढवा भागामध्ये राहायला गेले होते। त्यापूर्वी ते कसबा पेठेमध्ये राहत होते। त्यांनाही 3 गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला आहे। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळ हे मित्र होते। ते अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि एकत्रितच ते काश्मीरला गेले होते, पण त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। बाकी पहलगाम हल्ल्यातील सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।